पिंपळगाव सोसायटीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण। पिंपळगाव वसंत ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार भास्करराव भगरे यांच्या शुभ हस्ते तर ग्रामपालिकेचे सरपंच भास्करराव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 27 रोजी संपन्न झाले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अनिल कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शांताराम बनकर, चेअरमन दिलीप मोरे, व्हाईस चेअरमन अनिल बनकर, पंढरीनाथ देशमाने, साहेबराव मोरे, चंद्रकांत खोडे, सोमनाथ मोरे, भीमराव मोरे, जयराम खोडे, बाळासाहेब विधाते, पुंडलिक बनकर, संचालक रामराव डेरे, चंद्रकांत बनकर, विनायक खोडे, सोमनाथ मोरे, सुरेश खोडे, विजय देशमाने, आशिष बागुल, शोभा बनकर, हिराबाई खोडे, दत्तात्रय देवकर, विश्वास बनकर, अशोक भवर, मोतीराम पवार, हर्षल जाधव, अशोक विधाते, सचिव नितीन करडेल आदी मान्यवर उपस्थित होते। आज उभारण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवर यांना या ठिकाणी उपस्थित सगळ्यांची नावं घ्यावी अशी तोलामोलाची मंडळी वरती उभी आहेत आणि खाली देखील अतिशय तोलामोलाची मंडळी उपस्थित आहेत। सर्वच बंधू भगिनी, सोसायटीचं सर्व विद्यमान संचालक मंडळ, मी सर्वप्रथम मला या ठिकाणी आज हा अनावरणाचा मान मिळतोय। मी माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थानं म्हणजे भाग्याचा क्षण समजतो, कारण आयुष्यातल्या ज्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला खासदार होता आलं, परंतु आज एका महापुरुषाचा पुतळा आज माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये एका पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मिळते आणि ती पिंपळगावकरांनी दिली, त्याबद्दल मी सोसायटीचे आणि सर्व पिंपळगाव ग्रामस्थांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो।